अजितदादांचा फोन येईल आणि संजय राव काय म्हणताय जरा भेटूया असं म्हणतील. तुम्हाला वाटतंय त्याहीपेक्षा अजित पवार हे फार महत्वाचे नेते होते. ते महाराष्ट्रातले शेवटचे लोकनेते, मास लीडर. आता नेता मातीतून उगवत नाही, आता नेता हवेतून पडतो. सोशल मीडिया, सर्वे, इमेज मेकिंग यातनं नेते आता तयार होतात. लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आली. यश आलं अपयश आलं हा मुद्दा वेगळा. एक लक्षात घ्या, यश कुठलंच अंतिम नसतं आणि पराभव सुद्धा कुठला शेवटचा नसतो. लढणं महत्वाचं आहे. अजित पवार हा लढणारा माणूस होता, नडणारा माणूस होता. असा लढणारा माणूस या परिसंस्थेमध्ये अत्यंत आवश्यक होता. अजित पवारांच्यामुळे बहुजन राजकारणाची जी चौकट आहे ना, त्याला धक्का बसलेला आहे. पवारांवर जेवढी टीका मी केली तेवढी कोणीच केली नसते. पण मला फोन करायचं, संजय राव काय माझ्यावर सुरू केलंय, ठीक आहे तुमची भूमिका आहे मांडत राहा. अजित पवारांनी आपल्याला हिंमत दिलेली आहे आणि त्यासाठी किंमत चुकवण्याची पण तयारी असते. अच्छा, शोकसभेसाठी समोर असणारे सगळे शोकाकुल. खरं म्हणजे मी स्वतः ज्या धक्क्यामध्ये आहे, गेले 3 दिवस झाले, पण त्या धक्क्यातून सावरायला मी स्वतः तयार नाहीये. अजूनही असं वाटतं की कधीतरी अजितदादांचा फोन येईल आणि संजय राव काय म्हणताय जरा भेटूया असं म्हणतील. मी तुम्हाला एक सांगतो, सगळ्यांची भाषणं झाली, सगळे बोलतायत. अजितदादा महत्वाचे होतेच, पण तुम्हाला मी सांगू का, तुम्हाला वाटतायत त्याहीपेक्षा अजित पवार हे फार महत्वाचे नेते होते. ते महाराष्ट्रातले शेवटचे लोकनेते, मास लीडर. आता नेता मातीतून उगवत नाही, आता नेता हवेतून पडतो. सोशल मीडिया, सर्वे, इमेज मेकिंग यातनं नेते आता तयार होतात. अजित पवार हा शेवटचा नेता होता जो लोकनेता होता. अजित पवार हे यशवंतराव चव्हाण स्कूलचे शेवटचे विद्यार्थी. तुम्हाला कल्पना नाही, अजित पवारांमुळे आपण काय गमावलंय याचा अंदाज आणि येत नाही. बाप मरतो ना, तेव्हा मैतीला बिचारी पोरं सगळ्यांचं बघत असतात, त्यांना कळतच नाही. 13व्याला कळतं बाप मेला म्हणजे काय झालं, तोपर्यंत अंदाज येत नाही. अजित पवार जाणं हे महाराष्ट्राचं अत्यंत प्रचंड मोठं नुकसान आहे. असा नेता तयार होण्यासाठी 40-50 वर्ष लागतात. असा नेता अचानकपणे तयार होत नाही. मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय होतं. मी ज्याप्रमाणे उल्लेख केला, मातीमध्ये वाढलेला माणूस. त्या मातीतले गुण दोष सगळे असतील, पण मातीतला नेता ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे नो नॉनसेन्स, कामाचं बोला. लक्षात घ्या, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही अजित पवारांमुळे विकासाच्या मुद्द्यावर आली.